परमेश्वराने स्वतः प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कर्मानुसार कार्य दिले आहे। गृहस्थाश्रमात असलेल्या व्यक्तीने काया वाचा मन ह्यातून सेवा करावी। परमेश्वराने गृहस्थाला उमऱ्याच्या आत आणि भिक्षा मागणाऱ्याला उमऱ्याच्या बाहेर ठेवले आहे। देणारा दाता नव्हे की घेणारा याचक नव्हे, ही परमनियतीने केलेली योजना आहे। उमऱ्याच्या आत असलेल्याने गर्व करू नये, कारण जी परमनियती तुम्हाला दाता बनवू शकते तीच तुम्हाला याचकही बनवू शकते। वडे हवेत ना तुला? दे तुझा डोळा काढू। एवढंच ना? इथेच मी त्या बालकाच्या गुरूंचं दर्शन घेतलं होतं। नमस्कार गुरुदेव। शुभम भवतु। कनकगिरी गावातच माझं घर आहे। गावात कोणी सत्पुरुष आले तर त्यांचा आदरातिथ्य करायचा यथाशक्ती प्रयत्न करतो। आपल्यासारखी सज्जन मंडळी अजूनही आहेत, म्हणून भिक्षेची परंपरा जिवंत आहे। भिक्षेमागे जो विचार आहे तो सगळ्यांना समजतोच असे नाही, परंतु तो आपण समजून घेता हे महत्त्वाचे आहे। गुरुवर, आपल्यासारख्या संतांमुळे पापपुण्याचं संतुलन बिघडत नाही। एका अर्थी आपण पुण्याचा साठा वाढवून प्रजेवरती उपकारच करत आहात। आपल्या भेटीचा योग आला, आता मी तुम्हाला विनमुख पाठवणार नाही। ह्या धुनीतली विभूती आपण स्वतः लावून घ्या, तुमचे रक्षण होईल। जशी आज्ञा करू। हो ना? हो, ते इथे नाहीये। याचा अर्थ ते इथून निघून गेले। ज्या गावात एवढ्याशा लहान मुलाचा डोळा मागितला जातो तिथे कसे थांबतील ते? मला वाईट याचंच वाटतंय, त्या बालकांची आणि गुरूंची गाठभेट नाही होणार आता।
आपल्याला यायला उशीर झाला. हो ना. आपल्याला त्या बालकाची साधी क्षमा देखील मागता आली नाही. गोरक्षरा होतं त्या बालकाचं. हे गोरक्ष, मला क्षमा कर. मी इथून पुढे जाऊन पाहून येतो. वेळ निघून गेली केशव. आता आपण निघूया. त्या बालकाचं काय झालं असेल ते त्या महादेवालाच ठाऊक. खरंच हो, त्या बालकाला किती वेदना होत असतील. चला, आता इथे थांबून काही उपयोग नाही. थांबा. गोरक्ष इथे नसले म्हणून काय झालं, पण त्यांना मला नमस्कार करू द्या. गोरक्ष, मी इतकी वाईट आणि कठोर नाहीये रे. पण त्या क्षणी काय झालं माझं मलाच नाही समजलं. गुरुदेव, एक विचारू? तुला काय विचारायचे आहे ते मला ठाऊक आहे गोरक्ष. तरीही विचार. मी जो डोळा काढला तो बरा कसा केला? मी तो मंत्रशक्तीने पुन्हा पहिल्यासारखा केला. ही मंत्रशक्ती तुम्ही कुठून शिकलात? आता त्या पोराचं गुरु काय म्हणतील काय ठाव. अख्खं आयुष्य गेलं तर असं कधी ऐकलं नाही. हो, पण तू सामान्य मुलगा नाहीच आहे. आता त्या गुरूंनी शाप दिला म्हणजे केवढ्याला पडलं. डोळं मागायची दुर्बुद्धी कुठून झाली कोणाच ठाऊक. सहज बोलून गेली असेल हो. ते बघ आले ते. काय झालं काका, भेटले का गुरु? काय म्हणले? ते लहान पोर बरं आहे ना? नाही मधू, आम्ही त्याला खूप शोधलं पण ते कुठेच दिसलं नाहीत. गाव सोडून गेले वाटतं. मग तो लहान मुलगा गोरक्ष, त्याचं काय झालं असेल? खूप आधीच निघून गेले असणार. काका, आता व काय करायचं? बैलगाडी जोडू का? पाहिजे तर जाऊन येऊ, हुडकून बघू. मधु तात्या, आता रात्र होईल, कुठे शोधणार त्यांना? जे घडायचं ते घडून गेलं. पापक्षालन करण्याशिवाय आपल्या हातात काय आहे? निघतो आम्ही.
बघू तात्या, मी पण जाते आता. माझे गुरु श्री दत्तात्रय महाराज यांच्याकडून ही मंत्रशक्ती मला मिळाली. तसेच श्री महादेवांच्या आशीर्वादाने ही मंत्रशक्ती सिद्ध झाली. म्हणजे तुम्ही कोणालाही बरे करू शकतात ना? अर्थात. परंतु हे मंत्र व्यक्तिगत लाभासाठी वापरता येत नाहीत गोरक्ष. जीवसृष्टीच्या कल्याणासाठी आणि केवळ सत्कार्यासाठी याचा उपयोग केला जातो. म्हणजे तुम्ही निर्जीव गोष्टीलाही सजीव करू शकतात, हो ना? हो, निश्चितच. गोरक्ष या मंत्रांमध्ये इतके सामर्थ्य आहे की पाऊसही पडू शकतो आणि अग्निही प्रज्वलित होऊ शकतो. साक्षात पंचमहाभूत आज्ञा पाळायला तयार असतात. तसेच जे मृत आहे तेही संजीवन होऊ शकते. असे असेल तर मलाही मंत्रशक्ती शिकायची आहे. गोरक्ष, नाथपंथात प्रवेश होऊन मी तुला शिष्य म्हणून स्वीकारले आहे. त्या अर्थी निश्चितच ही मंत्रशक्ती मी तुला शिकवेन. मग तुम्ही मला ही मंत्रशक्ती कधी शिकवाल? इथून निघाल्यानंतर आधी मी तुला शस्त्रविद्या शिकवेन आणि नंतर मंत्रशक्तीचा प्रभाव काय आहे तेही शिकवेन. तुम्ही मला काय शिकवणार आहात याची मला उत्सुकता आहे. आतापर्यंत मी सगळ्यांचं सगळं ऐकलं, पण माझी खूप इच्छा आहे की त्या बालयोगाला भेटून त्याची क्षमा मागायची आहे. हे बघ, अष्टदिशांना भ्रमण करणारे योगी येत होते. त्यांना शोधणं इतकं सोपं नाही. हो ना, ते जेव्हा आपल्या दारात आले तेव्हा आपण त्यांना ओळखू शकलो नाही, आणि आता त्यांना कुठे शोधणार? जे झालं ते गावाने बघितलं. आता त्यांचा द्वेष सहन करण्यापलीकडे आपल्या हातात काहीच नाही. गावच्या दृष्टीने आपण दोषी आहोत. पण सुनबाई, तू नको, तू हट्ट नको करूस. झालं ते झालं. आता आपण पूजेचं सगळं आवरून घेऊ. चला. हो, चल. माई, मी आणि माझ्या गुरूंनी तुला क्षमा केली आहे. त्यामुळे तू चिंता करू नकोस.
नाही मिळाली. काय ग काय झालं? अहो आई, मी प्रत्यक्ष गोरक्षाला पाहिले. कसं शक्य आहे ते इथे कुठेच दिसत नाहीयेत. सुनबाई, तुला काहीतरी भास झाला असेल. नाही नाही, मी खरंच प्रत्यक्ष गोरक्षाला पाहिले. ते म्हणाले सुद्धा, मी आणि माझ्या गुरूंनी आम्ही दोघांनी तुला माफ केलंय. इरावती, फार विचार करू नकोस. चल आई. हो चल इरावती, ये बाळा, ये बाळा. गुरुदेव, आपण कर्णगिरी गाव सोडून खूप पुढे आलो आहोत. आपल्याला शोधत ते भले माणसं आपल्या मागे आले असतील. जे घडून गेले तो भूतकाळ आहे गोरक्ष. तो तसाच मागे सोडून द्यायचा. या इथे ह्या क्षणी उपस्थित असणे म्हणजे धर्म. आले का ध्यानात? होय गुरुवर. आपण श्री गुरुदेव दत्त महाराजांकडे कधी पोहोचू? ही यात्रा आहे गोरक्ष. सद्गुरूंपर्यंत पोहोचणे इतके सोपे नाही. आपल्या शरीरात अनेक चक्र आहेत. ह्या इथे मूलाधार चक्र आहे. आपण एक एक चक्र पार करत आज्ञा चक्रापर्यंत पोहोचतो. तिथे सद्गुरूंची भेट होते. आणि सद्गुरू आपल्या हाताला धरून सहस्त्रधारापर्यंत नेतात, जिथे आदिशक्तीचे दर्शन होते. ती सहस्त्र कमळांच्या पाकळ्यांवर बसलेली आहे. ऐकतो आहेस ना गोरक्ष? होय गुरुवर. म्हणजे आपली यात्रा ही अशीच आहे ना? अगदी योग्य बोललास. म्हणजे मी जे सांगतो आहे ते तुला समजले आहे. आपण काही अंतर चालू आणि मग विश्राम करू. होय गुरुवर.